म्हणतात ना, जर नवऱ्याची बायकोला साथ असली तर तिचं कोणी काहीच आकडं करू शकत नाही. तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायचीच काय, कोणाची बोलायची हिंमत होणार नाही. पण हे जर उलट झालं तर अगदी असंच उलट झालं. आणि हो, खरं तर आमचं होतं लव्ह मॅरेज केलं. मी 12वीला होते तेव्हा आमचं अफेअर सुरुवात झाली. आम्ही अगदी नात्यातूनच होतो. अफेअर म्हणजे असं काही भेटणं वगैरे काही नव्हतं. आमची गावं खूप लांब लांब होती. आम्ही तसे लांब लांब राहायचो. पहिले मोबाईलही नसायचे. 8-10 वर्षापूर्वी असं काही मोबाईल देणं घेणं किंवा फोनवर बोलणं असं काहीच नव्हतं. पण एक ती लायकिंग होती. एका लग्नामध्ये आम्ही दोघं भेटलो. अगदी जवळच्याच नातेवाईकाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये आमची भेट झाली. आणि मग त्यावेळेस मी फर्स्ट इयरला होते. माझ्या घरच्यांनीही सहजच विषय काढला, मुलीचं लग्न करायचं आहे. आणि मग त्यांच्या घरच्यांनी पण सांगितलं की आमच्याही मुलाचं लग्न करायचं आहे. असं बोलून विषयाला सुरुवात झाली. आणि मग काय, मग आमची ओळख झाली. तिथून पुढं आमचं प्रेमाचं सत्र सुरू झालं. पण ह्या प्रेमाच्या सत्राला 8-9 वर्ष गेल्यावरती नजर लागेल असं मला वाटलंच नव्हतं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर आम्ही कधीतरी बोलायचो, कधीतरी ते मला भेटायला पण यायचे. पण झालं असं, माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यांनाही जॉब लागला. मग घरच्यांनी ठरवलं की आता लग्नच करून टाकायचं. पण आमच्या लग्नाला खूप अडीअडचणी येत होत्या. माझ्या माहेरची परिस्थिती गरीब होती. हुंडा किंवा जास्त काही ते देऊ शकत नव्हते. त्यामुळे लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम्स आले. पण असं म्हणतात ना, होणाऱ्या गोष्टी होतातच. किती काही झालं तरी जे आपल्या नशिबात असतं ते घडतंच. माझ्या नशिबात ह्याच करते सून म्हणून येणं होतं. आणि ते तसंच झालं. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनाही जॉब लागला. मग आमचं लग्नही झालं. सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित होतं. अगदी हसून खेळून सुखाचा संसार चालू होता. नंतर मी प्रेग्नेंट राहिले. माझी पहिली डिलिव्हरी झाली. आरामात सगळं काही झालं. माझं पहिलं लेकरू अगदी 5 वर्षाचं झालं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या वेळेस प्रेग्नेंट राहिले. आणि मग माझ्या आयुष्याचं वाटोळं व्हायला सुरुवात झाली. आता त्या बाळामुळं का नाही, ते बाळ तर माझ्या आयुष्यात एक नवा सूर्यकिरण घेऊन आलं. त्याच्या आशेवरती जिवंत राहायची उमेद मिळाली. त्या बाळाच्या तोंडाकडे बघूनच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या. दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस डॉक्टरांनी खूप मोठा प्रॉब्लेम सांगितला. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बेड रेस्ट करावं लागेल. बेड रेस्ट म्हटल्यावर माझ्या अगदी अंगावर काटाच आला. कारण घरामध्ये कोण काम करेल, सासूबाई करू नाही शकत. त्या सारख्या आजारी असतात. आई पण माझ्याकडे येऊन राहू नाही शकत. मग मी कुणाला घेऊन येऊ? मला अशी सख्खी बहीण पण नाही आहे. त्यानंतर मी मिस्टरांना हा प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी सांगितलं की तू तुझ्या मामाच्या मुलीला घेऊन ये. ती पण मोठी होती, घरीच होती, तिचं शिक्षणही झालं होतं. त्यानंतर मी तिला घेऊन यायचं ठरवलं. आणि बघता बघता मी तिला घेऊनही आले. त्यावेळेस मला 3रा महिना चालू होता. आणि मग काय, मग ती यायची. ती जेव्हा आली तेव्हा खूप प्रेमाने आनंदाने राहत होती. पण ती मला नेहमी एक गोष्ट बोलायची, ताई तुझ्या घरी सगळं कसं चांगलं आहे गं, घरातली माणसं चांगले आहेत, दाजी एवढा पैसा कमवतात, तुझं खरंच किती चांगलं झालं आहे ना. नाहीतरी अगोदर आपल्याला कुठे काय भेटत होतं. आणि बघ ना, तू या सगळ्यातून किती वरती निघून आलीस. आता तुझ्याकडे कशाचीच कमी नाही आहे. मला पण तिचं बोलणं सहानुभूतीसारखं वाटायचं. हो हो म्हणून मी पण तिथल्या तिथं सोडून द्यायचे. पण मला काय माहिती, ही माझं एवढं ऐशो आराम पाहून माझ्याच घरात घुसणार आहे म्हणून. माझी डिलिव्हरी झाली. तिने सगळं व्यवस्थित केलं.
पण शेवटी केलं ते माझ्याच नवऱ्याशी तिने दुसरं लग्न केलं. हे सगळं बघून अगदी माझा संताप झाला. पण नाईलाज होता. काय करणार? याच्यावरून एक गोष्ट शिकले. लव्ह मॅरेज असलं तरीही मी प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला का नवऱ्यावरती